कर्मण्य कर्म यः पश्येद कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्म कृत्। कर्मणि अकर्म यः पश्येत् अकर्मणि च कर्म यः सः बुद्धिमान मनुष्येषु सः युक्तः कृत्स्न कर्म कृत्। यः कर्मणि अकर्म पश्येत् च यः अकर्मणि कर्म पश्येत् सः मनुष्येषु बुद्धिमान सः युक्तः सः कृत्स्न कर्म कृत्। यह कर्मणि अकर्म पश्येत, जो कर्मामध्ये अकर्म पाहतो, च यह अकर्मणि कर्म पश्येत, तसेच जो अकर्मामध्ये कर्म पाहतो, सह मनुष्येषु बुद्धिमान, तो या सर्व मनुष्यांमध्ये बुद्धिमान आहे। सह युक्तः, तोच खरा युक्त आहे, योगी आहे। कृत्स्न कर्म कृत, आणि सर्व प्रकारची कर्म करणाराही तोच आहे। असा सरळ या श्लोकाचा अर्थ होतो। हा श्लोक कूट अशा प्रकारचा श्लोक आहे। सरळ सरळ जर पाहिलं तर या श्लोकाचा अर्थ सरळ सरळ लागतो, पण तात्पर्य लक्षात येत नाही। त्यालाच कूट श्लोक किंवा कूट अभंग असं म्हटलं जातं, की वरवर पाहता सोपं वाटतं, पण समन्वय किंवा त्याचं तात्पर्य त्याचा विचार करू गेलं तर अनेक प्रकारच्या शंका निर्माण होतात। त्याला कूट श्लोक असं म्हटलं जातं। असं काही माणसं कुटील असतात वर पाहता गोड बोलताना दिसतात, पण त्यांच्या आतमध्ये वेगळंच असतं। तसं काही श्लोकांच्या आतमध्ये वेगळंच असतं। वरवर पाहता श्लोकाचा अर्थ विरोधी अशा प्रकारचा वाटतो, पण त्याच्या आतमध्ये चांगलं असतं। हा कूट श्लोक असतो। कूट श्लोक असा आहे हा, वरवर पाहता कर्मणी अकर्म पश्येत, कर्मामध्ये अकर्म पाहतो। आता कर्म असेल तर ते अकर्म कसं होईल? कर्मामध्ये अकर्म पाहणं कसं शक्य आहे? किंवा अकर्मणी कर्म पश्येत, अकर्मामध्ये कर्म पाहतो, असं म्हणणं हे परस्पर विरोधी अशा प्रकारचं वाटतं। पण हा विरोधाभास आहे। याच्यामध्ये भाष्यकारांनी जो अर्थ केलेला आहे किंवा माऊलींनी जो अर्थ केलेला आहे, परंपरेनुसार जर या श्लोकाचा अर्थ घेतला नाही तर भाष्यकारांनी असं म्हटलंय शेवटी या श्लोकाचं चिंतन करून, की मीमांसकही या श्लोकाचा अर्थ करत असताना करतात, पण वेगळ्या पद्धतीने करतात। म्हणून भाष्यकारांनी त्यांचं खंडन केलेलं आहे या श्लोकावर। त्यांनी केलेल्या अर्थाचं खंडन करून शेवटी असं म्हटलंय की ऋषीमुनी प्रोक्त अशा परंपरेचं अनुसरण करूनच या श्लोकाचा अर्थ लावावा लागेल, अन्यथा अर्थ लागणार नाही, असं स्वतः भाष्यकारांनी सुद्धा म्हटलेलं आहे। कर्मणी अकर्म यः पश्येत, जो कर्मामध्ये अकर्म पाहतो, ह्याच्यामध्ये उत्तरार्धामध्ये सह बुद्धिमान असं म्हटलंय। कर्मामध्ये अकर्म पाहणारा आणि अकर्मात कर्म पाहणारा तो बुद्धिमान जर असेल तर त्याचं पाहणं मात्र योग्यच असलं पाहिजे। जर कर्मात अकर्म पाहणारा अकर्मात कर्म पाहणं हे जर चुकीचं असतं किंवा याच्यामध्ये जर काही गोंधळ असता तर सह बुद्धिमान असं खाली म्हटलंच नसतं। सह मनुष्येषु बुद्धिमान असं म्हटलेलं आहे। याचा अर्थ हा बुद्धिमान आहे आणि याचं हे पाहणंच खरं पाहणं आहे इतकं तर नक्कीच आहे। मग याचं खरं पाहणं कसं आहे एवढंच आपल्याला पाहिजे। कर्मणी अकर्म यः पश्येत या श्लोकाच्या संबंधानं एक कथासुद्धा सांगितली जाते। म्हणजे कूट श्लोक गीतेमध्ये बरेचसे आलेले आहेत, जवळजवळ 10-20 श्लोक झाले की नंतर एखादा तरी कूट श्लोक भगवद्गीतेमध्ये आलेलाच असतो। बाबांनी या श्लोकावर चिंतन सांगत असताना पाठीमागच्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाच्या वेळेस या श्लोकावर सांगितलं होतं। ती गोष्ट बाबा नेहमी सांगत असतात। व्यास महर्षी जेव्हा महाभारत लिहायला बसले, महाभारतामध्येच गीता येते, महाभारत लिहायला बसले त्यावेळेस एवढा मोठा ग्रंथ लिहायचा, लेखक कोणीतरी असला पाहिजे, म्हणून गणपती बाप्पाचं स्मरण केलं। गणपती बाप्पा त्या ठिकाणी प्रगट झाले। व्यास महर्षींनी सांगितलं की आम्ही महाभारताची रचना करत आहोत, तर आपण या ग्रंथाचं लेखक व्हावं, लेखक होण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त व्हावं अशी आमची इच्छा आहे, असं व्यास महर्षी म्हटले असतील। त्यावेळेस गणपती बाप्पाने सांगितलं, म्हणे एवढी मोठी बुद्धीची देवता मी, आणि मला ग्रंथ लिहायचं काम सांगतात, एवढं छोटंसं काम मला सांगतात, असं त्यांना वाटलं। एवढं साधं काम मला करणं माझी एक आट आहे म्हणे। मी ग्रंथलिखाण करील, परंतु ग्रंथ लिहित असताना मी कुठेही थांबणार नाही, कुठेही न थांबता मी ग्रंथ लिहिणार। जर मी माझी लेखणी थांबली तर त्याच ठिकाणी मी उठून जाणार, असं म्हटल्यानंतर व्यास महर्षींनी त्यांनी सुद्धा एक आट टाकली की ठीक आहे,
लेखणी बंद न पडता मी ग्रंथ सांगेन, तुम्ही लिहायचा. पण माझी सुद्धा एक अट अशी आहे की कोणताही श्लोक मी जेव्हा सांगेन तेव्हा तो समजल्याशिवाय लिहायचा नाही, त्या अर्थाचं अर्थचिंतन केल्याशिवाय तो श्लोक लिहायचा नाही. असं म्हटल्यानंतर गणपती बाप्पाला वाटलं एवढा अवघड श्लोक असा जगामध्ये कोणता असणार आहे की तुम्हाला समजणार नाही. बसली लिहायला. जेव्हा जेव्हा व्यास महर्षींना थोडंसं फिरून बाहेरून यायचं असायचं त्यावेळेस व्यास महर्षी एखादा कूटश्लोक असा टाकून द्यायचे की वरवर पाहता सोपा अर्थ वाटतो, पण अर्थचिंतन करायला गेलं की त्याच्यामध्ये काही शंका येतात, विरोधाभास त्या ठिकाणी दिसायला लागतो. असे काही श्लोक कूटश्लोक ते मध्ये लिहायचे. मग गणपती बाप्पा विचार करायचे याचा अर्थ काय असेल, कर्मात अकर्म पाहतो म्हणजे काय, अकर्मात कर्म पाहतो म्हणजे काय, असं काही ते विचार करायचे. तोपर्यंत व्यास महर्षी आपली नित्यक्रिया जे काय असेल ती सगळी करून येत असायचे. असे काही कूटश्लोक गीतेमध्ये सांगितलेले आहेत. त्यापैकी हा एक कूटश्लोक आहे. कर्मणी अकर्म यः पश्येत, जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो, असा सरळ अर्थ आहे. अकर्मात कर्म पाहतो म्हणजे काय, पहिल्यांदा ही शंका, अशी शंका उपस्थित केली भाष्यामध्ये. सगळं भाष्य वाचणं आणि त्याचा अर्थ सांगणं इथं शक्य नाही, कारण ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय आपण. पण भाष्याचा संक्षिप्त अर्थ आपण अगोदर बघूया. जे सांगितलंय त्यांनी ते सरळ भाष्यामध्ये सुरुवातीलाच ही शंका अशी उपस्थित केली की कर्म कधी अकर्म होणं शक्य नाही, अकर्म कधी कर्म होणं शक्य नाही. मग कर्मामध्ये अकर्म पाहणारा, अकर्मामध्ये कर्म पाहणारा, पुन्हा तो बुद्धिमान, असं तुम्ही कसं म्हणता, अशी शंका उपस्थित केली. त्या शंकेचं उत्तर सांगताना उत्तर थोडंसं तसंच दिलं. भाष्यकार म्हणतात की लोकांमध्ये नेमकं असंच झालेलं आहे म्हणून असं उत्तर दिलंय. असा श्लोक जो लिहिला, या श्लोकाच्या अशा प्रकारच्या निर्मितीच्या पाठीमागं सुद्धा कारण आहेत. कोणतं कारण आहे, त्यांनी सांगितलं की जगामध्ये नेमकं असंच होत आहे. अकर्मामध्येच जे अज्ञानी लोक असतात ना, ते अज्ञानी लोक अकर्माच्याच ठिकाणी कर्म पाहतात आणि कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहतात, असे अज्ञानी सुद्धा असतात. म्हणून त्यांचं ते पाहणं विपरीत आहे हे सांगण्यासाठी ही या श्लोकाची रचना झाली. म्हणजे कर्मात अकर्म पाहणारा, अकर्मात कर्म पाहणारा बुद्धिमान आहे, हे जसं या श्लोकात सांगितलंय तसंच या श्लोकाचा अर्थ करत असताना भाष्यकार अगोदर असं म्हणतात की जगामध्ये नेमकं असंच झालंय. कर्माला अकर्म म्हणतात, अकर्मामध्ये कर्म पाहतात, कर्मामध्ये अकर्म पाहतात, असं अज्ञानी पुरुषांचं जगामध्ये झालेलं आहे. म्हणून त्यांच्या विपरीत इथं असं सांगितलेलं आहे. लोक कसं पाहतात, तर अगोदर समाजाची धारणा, समाजाच्या किंवा जीवाच्या अंतःकरणाची जी धारणा आहे ती त्या ठिकाणी प्रगट केलेली आहे की जीवाला काय वाटतं, मी करता, मी भोगता, अशा प्रकारची जीवाची समजूत झालेली आहे. वास्तविक पाहता प्रत्येक जीव हा ब्रह्मरूप आहे. जीवो ब्रह्मैव नापरहा, अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसलंच कर्म होत नाही, म्हणून आत्म्याला निष्कर्म, अकर्म, अक्रिय, निष्क्रिय असं म्हटलं जातं. आत्मा हा अकर्मा आहे, अकर्म आहे. तिथं कोणत्याही प्रकारचं न कर्म यस्मिन सह अकर्म आत्मा, आत्मा हा अकर्म आहे. पण त्या आत्म्याच्या ठिकाणी हे लोक कर्म पाहतात. म्हणजे मी करता, मी कर्म केलं, आत्म्याने कर्म केलं असं म्हणतात. हे त्यांचं पाहणं विपरीत नाही का? हे जीवांचं पाहणं झालं की आत्मा अकर्ता अभोक्ता असताना सुद्धा त्या आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व पाहणं, हे जीवांचं जे पाहणं आहे ते अकर्मात कर्म पाहणं आहे. त्यांचं हे अकर्मात कर्म पाहणं आहे आणि ते विपरीत आहे, उलट आहे, चुकीचं आहे. तसंच कर्मामध्ये अकर्म पाहतात सामान्य जीव. कसं पाहतात, वास्तविक पाहता काही न करणं हे सुद्धा करणंच आहे, पण काही न करण्याला जगामध्ये अकर्म असं म्हटलं जातं. अकर्म म्हणजे काय, म्हणजे नाही कर्म, म्हणजे कुठलंही कर्म न करणं, निष्क्रिय होणं, शांत बसून राहणं, तुष्णी अवस्थेत राहणं, गप्प राहणं, त्याला अकर्म असं म्हटलं जातं. परंतु हेही त्यांचं म्हणणं किंवा हेही त्यांची समजूत ही चुकीची आहे. कारण काही न करणं हे सुद्धा करणंच आहे. कारण करणं आणि न करणं हे कशावर अवलंबून आहे, भाष्यकार म्हणतात अहंकर्तृत्वावर अवलंबून आहे. जिथं जिथं कोणत्याही क्रियेचा, ती क्रिया मग प्रवृत्त्यात्मक असो की निवृत्त्यात्मक असो, क्रियेचे दोन प्रकार, एक प्रवृत्त्यात्मक क्रिया आणि एक निवृत्त्यात्मक क्रिया, दोन्ही प्रकारची क्रियाच आहे. आणि जिथं जिथं ह्या दोन्ही क्रियेमध्ये कुठेतरी अहंकार असतो, मी शांत आहे हा सुद्धा अहंकारच आहे की नाही, मी काही करत नाही हा सुद्धा अहंकारच आहे. या अहंकर्तृत्वाच्या भूमिकेवर जे काही केलं जातं ते सगळं कर्मच आहे. मग ते गप्प बसणं असेल, त्याग करणं असेल, एखाद्या कर्मातून निवृत्त होणं असेल, कर्माचा अभाव असेल, ते कर्माचा अभाव सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. म्हणून अहमला धरून जेवढं काही होतं ते सगळं कर्मच आहे. म्हणून या जगामध्ये काही न करणं याला कर्म म्हटलं जातं. हेही जगाचं पाहणं विपरीतच आहे, उलट आहे.
आत्मा अकर्ता असताना, अकर्मरूप असताना त्या ठिकाणी कर्म पाहणं, आत्मा कर्म करतो असं मानणं, अकर्माच्या ठिकाणी कर्म मानणं, हे जीवाचं पाहणं विपरीत आहे. काही न करणं हे सुद्धा कर्मच असताना त्याला अकर्म म्हणणं आहे ना, अकर्मात कर्म, कर्मात अकर्म असं पाहणं, हे सुद्धा जीवांचं पाहणं विपरीतच आहे. आणि ही जीवांची विपरीत धारणा निवृत्त करण्यासाठी खऱ्या बुद्धिमान महापुरुषाची कर्माच्या विषयी काय धारणा असते ती या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. की ज्ञानी महापुरुषाचं उलट आहे. उलट आहे म्हणजे खरं आहे, त्याचं खरं आहे. पण जीवाच्या उलट आहे. जीवाचं कसं आहे, आत्मा अकर्ता असताना, अकर्म असताना तिथं अकर्मात, आत्म्यात कर्म पाहणं, अकर्मात कर्म पाहणं हे झालं जीवाचं. पण ज्ञानी महापुरुष, बुद्धिमान महापुरुष कसं पाहतो, कर्मणी अकर्म पश्येत, कर्मामध्ये अकर्म पाहतो. म्हणजे काय, हे सगळ्या क्रिया होत असताना सुद्धा मी असंग निर्विकार आत्मा आहे, अशाच प्रकारची त्याची धारणा असते. आत्म्याच्या ठिकाणी कोणत्याही क्रियेचं कर्तृत्व तो देत नाही. आत्मा करता कधीच होणं शक्य नाही, कारण आत्मा हा अतती व्यापनोती इति आत्मा, आत्मा हा ब्रह्मरूप आहे. ब्रह्म हे व्यापक आहे, व्यापकात कसल्याही प्रकारची क्रिया होत नाही. म्हणून आत्मा हा अकर्ता, असा निश्चित नित्य अशा प्रकारचा अकर्ता आहे, अशी ज्ञानी महापुरुषाची धारणा असते. म्हणून त्याच्या शरीराकडून काही कर्म होत असताना सुद्धा आत्मा मात्र अकर्ता आहे आणि मी आत्मरूप आहे, अशा निश्चयालाच म्हणतात कर्मणी अकर्म पश्येत. कर्म होत असताना सुद्धा शरीराकडून मी अकर्मरूप आहे, आत्मरूप आहे असा निश्चय असणं, याला म्हणतात कर्मणी अकर्म पश्येत. आणि अकर्मणीचं कर्म या पश्येत, अकर्मामध्ये ज्ञानी महापुरुष कर्म पाहतो. अकर्मामध्ये कर्म पाहतो म्हणजे काय, अकर्म म्हणजे कर्माचा अभाव, कर्म न करणं हेही एक प्रकारचं कर्मच आहे, हे त्याला कळलेलं असतं. कारण तिथं सुद्धा जिथं जिथं ज्ञान झालं नाही, खरा सिद्धांतच आहे, जोपर्यंत ब्रह्मज्ञान झालं नाही तोपर्यंत त्यानं काही करो किंवा काही न करो हे त्याचं करणंच आहे, सगळं करणंच आहे हे. आणि एकदा का ब्रह्मज्ञान झालं की त्यानं काही करो किंवा न करो हे न करणंच आहे त्याचं. तिथं काही करणं न करणं हे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी नाही आहेत, अशा प्रकारे त्याची स्थिती असते. अशा तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला असतो. पण याचं मात्र उलट आहे, ब्रह्मज्ञान झालं नाही, मी असंग आत्मरूप आहे असं ज्ञान झालं नाही, जोपर्यंत अज्ञान आहे, प्रकृती आहे, प्रकृती कार्य गुण आहेत, म्हणजे अंतकरण आहे, त्या ठिकाणी अहंकार आहे आणि अहंकर्तृकच सगळ्या प्रकारच्या त्याच्या क्रिया होत असल्यामुळे त्याग करणं म्हणजे निवृत्ती असणं किंवा प्रवृत्ती असणं, या दोन्हीही प्रकारचे कर्मच आहेत असं ज्ञानी महापुरुषाचा निश्चय असतो. म्हणून म्हटलंय अकर्मणी यह कर्म पश्येत, अकर्मामध्ये तो कर्म पाहतो. म्हणजे काही न करणं हे सुद्धा अज्ञान कर्तृक, अहंकर्तृक असल्यामुळे ते सुद्धा कर्मच आहे असं ज्याला पक्क समजलेलं असतं. आणि जो कर्मामध्ये अकर्म पाहतो, म्हणजे कर्म होत असताना सुद्धा शरीराकडून, इंद्रियांकडून सगळी कर्म होत असताना सुद्धा आत्मस्वरूप हे असंग निर्विकार ब्रह्मरूप आहे आणि तो आत्मा मी आहे. म्हणून मी असंग निर्विकार निष्क्रिय अकर्मारूप अशा प्रकारचा आत्मा आहे असं समजून यथार्थ दृढ निश्चय पक्का होणं, याला म्हणतात कर्मणी अकर्म पश्येत. अशा प्रकारचा कर्मात अकर्म पाहणं आणि अकर्मात कर्म पाहण्याचा असा ज्ञानी पुरुषाचा निश्चय असतो. सहबुद्धिमान आणि असा जो आहे तोच खरा ज्ञानवान आहे, कारण त्यालाच असं आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय तो असं पाहू शकत नाही. म्हणून असं जो पाहतो तोच खरा ज्ञानवान आहे, त्यालाच ब्रह्मज्ञान झालेलं आहे. मनुष्येषु सर्व लोकांमध्ये तो बुद्धिमान आहे. सहयुक्त हा तो योगी आहे, योगी आहे म्हणजे ब्रह्मरूप झालेला आहे, परमात्म्याहून तो वेगळा असा राहिलेला नाही. युक्त कृष्ण कर्मकृत आणि कृष्ण संपूर्ण समस्त कर्म करणारा तोच आहे. म्हणजे त्यानं काही नाही जरी केलं तरी त्याच्याच अधिष्ठानावर सगळी कर्म होत असल्यामुळे त्याच्याचकडून सगळी जणू काही सर्व क्रिया कर्म त्यांचं फल त्याला झालेलं आहे, प्राप्त झालंय. ब्रह्मस्वरूपाला प्राप्त देऊन ती कर्म कृतार्थ झालेली आहेत. म्हणून त्यानं जणू काही सगळी कर्म त्यानंच केलेली आहेत असा तो आहे. म्हणजे सगळी कर्म करत असताना सुद्धा तो अकर्ता अभोक्ता आहे असं माऊलीने पुढं कृष्ण कर्मकृत या पदावर व्याख्यान केलंय. सगळी कर्म तो करतो, पण सर्व प्रकारची कर्म शरीराकडून होत असताना सुद्धा ही मी केली अशा प्रकारचा अहंकार नसल्यामुळं त्यानं काहीच नाही केलं. पण त्यानं काही न करताच सर्व काही केलं. म्हणजे स्वरूपदृष्टीने, आत्मदृष्टीने काहीही न करता शरीराकडून सगळ्या प्रकारचे कर्म त्यानं केलेले आहेत. म्हणून जसं रात्री मंदिरामध्ये अभंग ऐकला ना, बोलो आबोलने मरोनिया जिने असोनी नसने जनी आम्हा, भोगी त्याग झाला संगीचा संग,
तोडी येले लाग माग दोन्ही, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुस नेते पुसा पांडुरंगा. या श्लोकाचाच तो अनुवाद आहे. बोलो आबोलने, मरोनी या जिने, सगळे विरोधी परस्पर वाक्य आहेत. आसोनी नसने जनयामा, भोगी त्याग झाला, संगीच असंग, असे परस्पर विरोधी वाक्य. तिथे असाच अर्थ आहे. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने एक विचार आहे आणि एक आहे शरीर दृष्टीने विचार. लौकिक दृष्टीने एक परमार्थ दृष्टी आहे आणि एक लौकिक दृष्टी आहे. या दोन दृष्टीचा विचार केला तर सर्व अभंगाचा सरळ अर्थ लागतो. तसंच इथेही आहे. सर्व काही करत असताना सुद्धा आत्मदृष्टीने मात्र पाहिलं तर तो काहीही करत नाही. त्याच्या स्वतःच्या स्वदृष्टीने तो काहीच करत नाही. लौकिक दृष्टीने सर्व काही कृत्स्न कर्मकृत सर्व काही तो करताना दिसतो. असा हा ज्ञानी महापुरुषाचं या ठिकाणी लक्षण सांगितलेलं आहे. पाठीमागे आपण विषय पाहिला. ईश्वराचा विचार सांगत असताना भगवंताने सांगितलं की हे सगळं मी निर्माण केलं, चातुर्वर्ण्याची व्यवस्था मी निर्माण केली, त्याचा मी निर्माता असूनही वास्तविक दृष्टीने मी अकर्ता अभोक्ता अशा प्रकारचा आहे. त्याचाही मी करता स्वरूपाने होत नाही. हे सगळं कर्तृत्व हे कल्पित आहे, वास्तव ते कर्तृत्व नाही, कारणत्व वास्तव नाही. त्याचं कारण काय? माऊलींनी त्याचं कारण सांगत असताना याची लागी याच कारणाने भगवंत हे वास्तव करता नाहीत असं म्हणून पुढच्या श्लोकाचं अवतरण देऊन त्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं, न माम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. भगवंत हे वास्तव करता नाहीत. त्याचं कारण काय? कोणतीही कर्म भगवंताला लिप्त करू शकत नाहीत. म्हणजे कोणत्याही कर्माचं म्हणजे विहित किंवा निषिद्ध असेल तर त्याचं पाप आणि पुण्य भगवंताला प्राप्त होत नाही. कारण मे कर्मफले स्पृहा न, कारण भगवंताला त्या कर्माच्या पासून कोणत्याही प्रकारच्या फलाची स्पृहा अपेक्षाच नसते. म्हणून त्याला कोणतेही कर्म फल द्यायला प्रवृत्त होत नाहीत. त्याचं कारण भाष्यकाराने एकच हेतू सांगितला, अहंकर्तृत्वाचा अभाव असल्यामुळे, अहंकाराचा अभाव असल्यामुळे मी केलं असा अहंकार नाही ईश्वराच्या ठिकाणी. नित्यमुक्त आहे तो. मी ब्रह्मरूप आहे असं नित्य ज्ञान आहे ईश्वराला. त्यामुळे तो स्वतःच्या ठिकाणी वास्तव कर्तृत्व घेत नाही. म्हणून त्याला कोणत्याही प्रकारच्या कर्माचं फल प्राप्त होऊ शकत नाही. इति माम यह अभिजानाती कर्मभिर्नस बध्यते, असं जो मला जाणतो तो सुद्धा कर्मातून मुक्त होतो. त्याचं कारण तिथेही भाष्यकाराने एक शब्द टाकला, यह इति माम यह आत्मत्वेन अभिजानाती, असं जो मला आत्मरूपाने जाणतो मीच त्याला तो सुद्धा कर्मातून मुक्त होतो. आत्मत्वाने जाणतो म्हणजे जो असं जाणतो की ईश्वर कसा आहे, असा आहे म्हणजे सर्व काही करूनही अकर्ता आहे, तसाच मी आहे, तसाच मी ही सर्व काही करून अकर्ता आहे. ईश्वर स्वरूपानं ब्रह्म आहे, तसा मीही ब्रह्म आहे. आमच्यात फक्त उपाधीचा भेद आहे, स्वरूपानं आम्ही एकच आहोत. असं नित्यसिद्ध ईश्वराच्या स्वरूपाशी ऐक्य ज्यानं करून घेतलेलं आहे. इति माम यह अभितः जानाति, असं ज्यानं मला स्पष्ट रूपाने ओळखून घेतलं तो सुद्धा कर्मातून मुक्त होतो. एवं ज्ञात्वा कृतम कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः, असंच जाणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी सुद्धा कर्म केलेलं आहे. म्हणून अर्जुना तू सुद्धा असंच कर्म कर. तस्मात् त्वं पूर्वैहि पूर्वतरम कृतम कर्मैव कुरु. तर पूर्वीच्यांनी जसं कर्म केलं तसंच पारंपरिक असं निष्काम बुद्धीने अहंकर्तृत्व रहित होऊन असं कर्म तू सुद्धा कर. कारण काय आहे, हे कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय याविषयीची जी विवंचना आहे ही मात्र अत्यंत कठीण आहे. कर्म म्हणजे काय, किम कर्म किम अकर्म इति अत्र याविषयी कवयः अपि मोहिताः, मोठे म्हणजे विवेकी ज्ञानी जे क्रांतदर्शी आहेत ते सुद्धा मोहित झालेले आहेत. तत्ते कर्म प्रवक्ष्यामी, आणि तेच कर्म मी तुला सांगतो की यज्ञात्वा मोक्षसे अशुभात, ज्याला जाणलं असता या अशुभ संसारातून तू मुक्त होशील. ते कर्म म्हणजे काय, त्या कर्माचा विचार मी तुला सांगतो. ही इथं प्रतिज्ञा केली होती. तत्ते कर्म प्रवक्ष्यामी, आणि ते कर्म कसं असतं, कर्माचं खरं काय स्वरूप आहे ते 18व्या श्लोकामध्ये सांगितलंय. कर्मणी अकर्म यह पश्येत, हे खरं कर्माचं तत्व आहे. पुढे सांगितलं कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, कर्म म्हणजे काय हे जाणलं पाहिजे, विकर्म म्हणजे काय हेही जाणलं पाहिजे. अकर्मणः च बोद्धव्यम, अकर्म म्हणजे काय हेही जाणलं पाहिजे. गहना कर्मणो गतिही, कारण कर्माचं तत्व हे अत्यंत गहन अशा प्रकारचं आहे. यावर भाष्य करत असताना भगवान श्री माऊलींनी या कर्मपदावर व्याख्यान करताना कर्माची व्याख्या केली. कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे, ज्या स्वभावाने हा संपूर्ण विश्वाकार संभवतो उत्पन्न होतो त्या कारणाला कर्म असं म्हणतात. त्याला कर्म असं माऊलींनी म्हटलेलं आहे. ते सम्यक आधी जाणावे लागे येतं. यांच्या व्याख्या वेगवेगळ्या केल्या थोड्याशा. भाष्यकारांनी या कर्माची व्याख्या करताना शास्त्रविहित कर्म असा अर्थ केला.
ज्ञानेश्वर महाराजांनी कर्म याचा अर्थ करताना ज्याच्यामुळे हा विश्वाकार उत्पन्न झाला त्याला कर्म असं म्हणतात. याचा विस्तारानं आपण काल विचार केला आहे. कारणाच्या विचारामध्ये प्रत्येक दार्शकारांनी कर्माला मानलेला आहे. पण कर्माशिवाय जगत नावाची कल्पना सिद्ध होऊ शकत नाही. पण समष्टी दृष्टीने जरी विचार केला तर हे समष्टी विश्व कर्माशिवाय झालंच नाही. काहीतरी प्रारब्ध कर्म आहे, प्रत्येकाचं कर्म आहे, त्याचमुळे ह्या जगताची स्थिती आहे, जगताची प्रतीती आहे, जगताची सत्ता आहे, जगताची कल्पना जी भासते ती कर्मामुळेच आहे. प्रत्येकाचं कर्म आहे म्हणून जगताचं अस्तित्व आहे. जेव्हा कर्म संपेल तेव्हा जगत राहणार नाही. कर्माचा नाश झाला, संपलं कर्म, तर जगत जसं कर्म संपलं म्हणजे हा देह राहत नाही. प्रारब्ध कर्म संपलं की देह राहत नाही, किंवा कर्मामुळेच हा देह प्राप्त झालेला आहे. म्हणून याची व्याख्या करताना आपण वेष्टीकडून जरी केले कर्म झाले त्याची भोग आले. हे शरीरसुद्धा कुठल्या तरी कर्मामुळेच प्राप्त झालं ना. देहरूपी या विश्वाला, देहरूपी सृष्टी निर्माण होण्यासाठी सुद्धा जसं कर्म लागतं तसं हा संपूर्ण हे जगत हे एक प्रकारचे वेष्टी हे देहच आहेत, प्रत्येक पदार्थच आहेत. या प्रत्येक पदार्थाच्या उत्पत्तीच्या पाठीमागं काहीतरी कर्म आहे. म्हणून ज्याच्यामुळे हे सगळे पदार्थ प्रतीतीला आले, उत्पन्न झाले, त्याच्या पाठीमागं जे कारण आहे त्या कारणाला, निमित्त कारणाला त्या कर्म असं म्हटलंय माऊलींनी. ही कर्माची व्याख्या अशी केली. भूत भावोद्भव करहा विसर्गाहा कर्म संज्ञितहा. हे जसं 8व्या अध्यायामध्ये म्हटलं, विसर्गालाच कर्म असं म्हटलंय. ज्याच्यामुळे हे संपूर्ण विसर्ग सृष्टी उत्पन्न झाली त्यालाच कर्म असं म्हटलेलं आहे. भाष्यकारांनी मात्र शास्त्रविहित कर्म त्याला कर्म असं म्हटलंय. त्यानंतर विकर्माची व्याख्या करताना माऊलींनी शास्त्रविहित कर्म असा अर्थ केला. माऊलींनी जे वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित, असं विहित कर्म जे आहे शास्त्रविहित कर्म त्याला, वर्णाश्रम विहित कर्म त्याला विकर्म असं माऊलींनी म्हटलंय. आणि भाष्यकारांनी मात्र विकर्म शब्दाचा अर्थ निषिद्ध कर्म असा अर्थ केला आहे. जे निषिद्ध कर्म आहे त्यालाच विकर्म असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अकर्म म्हणजे काय, तर अकर्माचं लक्षण करत असताना भाष्यकार म्हणतात अकर्म म्हणजे क्रियेचा अभाव, तुष्णीम स्थिती, कर्माभाव, त्यालाच अकर्म असं भाष्यकारांनी म्हटलंय. तर ज्ञानेश्वर महाराजांनी निषिद्ध कर्माला अकर्म असं म्हटलेलं आहे. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुजावे स्वरूपे, ये तुलेनी काही न गुंफे आपैसेची, त्याला अकर्म असं म्हटलेलं आहे, जे निषिद्ध कर्म आहे. आणि ही कर्माची गती अत्यंत गहन आहे, कारण संपूर्ण जगाला या कर्मानंच व्यापलेलं आहे. ही जेवढी कर्माची जी व्याप्ती आहे हे जग कर्माच्या अधीन अशा प्रकारचं आहे. सगळ्या जगाला या कर्मानंच व्यापलेलं आहे. कर्मामुळे जगताची ही स्थिती आहे, उत्पत्ती आहे, प्रलय आहे, सगळं कर्मावरच अवलंबून आहे. म्हणून या संपूर्ण जगाला व्यापणारी अशी या कर्माची व्याप्ती असल्यामुळे कर्माचं तत्त्व समजणं अत्यंत कठीण आहे. कसं कठीण आहे, कसं गहन आहे, याचा आपण थोडासा विचार आपण काल केला होता. की काही एखादं पुण्यकर्म करायला गेलं त्यातून पापाचीच उत्पत्ती होते, असंही कधी होतं प्रसंगानुसार. कधी पाप कर्म करायला गेलं तर पुण्य उत्पन्न झालं, असंही होतं. प्रसंगानुसार त्यावेळी त्या कर्माचं कसं फल प्राप्त होईल, आणि प्राप्त नक्कीच होतं. थोडेही काहीही कुठे शास्त्र निषिद्ध कर्म घडो किंवा विहित घडो, अहंकर्तृत्वाने झालं असेल ते, तर त्या कर्माचं फल निश्चितच त्याला प्राप्त होतं. याचा विचार आपण काल केला. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकाचं अवतरण सांगत असताना असं म्हटलं, हे असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गा. या सगळ्या गोष्टी आता असू दे, जो प्राप्त पुरुष आहे, जो ज्ञानवान पुरुष आहे, ज्याला जो कर्मबंधनातून सुटलेला आहे असा जो महात्मा आहे, त्या महात्मा पुरुषाची तू लक्षणं आता ऐक असं म्हटलं. ही अवतरण या श्लोकाचं. तसं पाहिलं तर तोच विषय अजून सुरू आहे. भाष्यकारांनी असं म्हटलंय याचं अवतरण देताना की पाठीमागे भगवंताने प्रतिज्ञा केली, तत्ते कर्म प्रवक्ष्यामी यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. ते कर्म म्हणजे काय आहे ते मी तुला सांगेन, की जे जाणलं असता या संसारातून तू मुक्त होशील. तर ते कर्माचं तत्त्व कसं आहे, हे अत्यंत गहन कसं आहे, हे मध्ये एका श्लोकात सांगून झालं. आता स्वतः भगवंत त्या कर्माचं तत्त्व, खरं कर्म पाहणं, कर्माचा खरा विचार कसा आहे तो या श्लोकामध्ये भगवंताने सांगितला आहे. खरं कर्माचा विचार असा करावा, कर्मामध्ये अकर्म पाहावं हा खरा कर्माचा विचार आहे, आणि अकर्मामध्ये कर्म पाहावं हा खरा कर्माचा विचार आहे. असं खरं कर्म पाहिलं, हे खरं कर्माचं गहन तत्व आहे, हेच खरं कोड आहे, हेच उलगडलं पाहिजे, हेच त्यातलं रहस्य आहे. कर्मात अकर्म पाहिलं पाहिजे, तोच खरा बुद्धिमान आहे असं पाहणारा असेल तर. म्हणजे सर्व काही कर्म होत असताना सुद्धा मी आत्मा आहे, असंग ब्रह्मरूप आहे असं ज्ञान प्राप्त ज्याला झालेलं आहे, त्याच्याकडून जरी कोणत्या क्रिया झाल्या तरी खऱ्या अर्थानं तो कर्म करूनही अकर्ताच आहे, हे खरं कर्माचं स्वरूप आहे.
आणि काही न करणं हे सुद्धा अहंकाराच्या भूमिकेवर धरून असल्यामुळे ते सुद्धा काहीतरी करणंच आहे असं समजणं हे खरं कर्माचं तत्व आहे. सहबुद्धिमान मनुष्येषु युक्त सहकृत्स्न कर्मकृत असा श्लोकाचा अर्थ झाला. आता यावर माऊली काय म्हणतात ते बघूया. जो सकळ कर्मी वर्तता देखै आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची या. जो सकळ कर्मी वर्तता सर्व कर्मामध्ये राहूनही सर्व कर्माचं आचरण करत असताना देखील देखे आपुली नैष्कर्म्यता जो आपली नैष्कर्म्यता पाहतो म्हणजे मी मात्र निष्कर्म आहे, कर्मरहित आहे, माझ्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी कसलंही कर्म होत नाही असं जो पाहतो. कर्मसंगे निराशता फळाची या. कर्मसंगे म्हणजे कर्माच्या संगतीत राहतो म्हणजे कर्म शारीरिक दृष्टीने करत राहतो पण फळाची या निराशता फळाच्या निराशेने करतो म्हणजे निराश होऊन करतो असं नाही, आशा रहित होऊन करतो. कसल्याही प्रकारची इच्छा अंतकरणात न ठेवता फलाची अपेक्षा अंतकरणात न ठेवता फळाची या निराशता कर्मसंगे कर्म करत असताना देखील आपुली नैष्कर्म्यता देखे आपली स्वतःची निष्कर्मता आत्मरूपता अक्रियता निष्क्रियता व्यापकता हे तो पाहत असतो समजून घेतो. याला म्हणतात कर्मामध्ये अकर्म पाहणं. आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. आणि कर्तव्य ते लागी कर्तव्य करण्यासाठी म्हणून ज्याला काही करावं काहीतरी करण्यास योग्य कर्तव्य शिल्लक आहे म्हणून जया दुसरे नाही जगी ज्याला या जगामध्ये दुसरं काही उरलेलंच नाही ऐशिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. अशा प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या नैष्कर्म्य या अवस्थेने तो बोधला आहे म्हणजे त्याला ज्ञान झालेलं आहे, त्याला कळलेलं आहे, समजलेलं आहे, त्याला ही समजूत पक्की त्याची झालेली आहे की कर्तव्य करण्यासाठी काहीतरी करण्यासाठी म्हणून त्याला काहीही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, त्याला करायला काही अवशिष्टच नाही. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो असा जो झालेला आहे. काय ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न स तत्वविद असा तो नैवास्ति किंचित कर्तव्यम ज्याला काहीतरी करण्यासाठी म्हणून काही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही असा नैष्कर्म्य अवस्थेला तो प्राप्त झालेला आहे. तरी क्रियाकलापो आघवा आचर तू दिसे बरवा तोची तो ये चिन्ही जाणावा ज्ञानिया गा. तरी म्हणजे अशी नैष्कर्म्य अवस्था त्याला प्राप्त झालेली आहे, कुठलंही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. नैष्कर्म्य जो आत्मा आहे अशा आत्मस्वरूपाला तो प्राप्त झालेला आहे. पण तरी सुद्धा आघवा क्रियाकलापो बरवा आचरतू दिसे संपूर्ण क्रियासमूह तो चांगल्या प्रकाराने आचरण करताना दिसतो म्हणजे शारीरिक दृष्टीने लौकिक दृष्टीने तो वरवर पाहता सगळ्या प्रकारचे शास्त्रविहित अशा प्रकारचे कर्म मात्र तो करत असताना दिसतो. तोची तो ये चिन्ही जाणावा ज्ञानी यागा तोची तो असा जो आहे ना तोच तो ज्ञानीय आहे असं जाणावं. नाहीतर जो पाठीमागे गेलं एक ओवी गेली पहा की या कर्माचं तत्व सांगत असताना तैसे नैष्कर्म्यतेचे नि भ्रमे गिवसीज आहाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मी करू शकते. असंही होतं बऱ्याच वेळेला आम्ही नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त झालो अशा प्रकारचा भ्रमही होऊ शकतो. भ्रमानेच म्हणू शकतात आम्ही अकर्ते आहोत, आत्मरूप आहोत, आम्हाला कसलं कर्तव्य आहे आता त्यामुळं आम्ही आता काहीच करत नाही. अशा प्रकारच्या कर्माभावाला ते प्राप्त होऊ शकतात फक्त संगती लावून. पण हा मात्र नैष्कर्म्यतेचा भ्रम आहे फक्त. असे मोठ्या मोठ्या अशा जे दुजी सृष्टी मनोधर्मी करू शकती दुसरी सृष्टीसुद्धा ते मनसंकल्पातून करू शकतात अशा मोठ्या तपस्वी लोकांना सुद्धा असा भ्रम झाला नैष्कर्म्य अवस्थेचा आणि मग कर्मामध्ये अडकून पडली. असं मात्र याचं होत नाही. हा मात्र नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त झाला तरीसुद्धा सर्व क्रियाकलाप मात्र आपल्या शरीराकडून तो चांगल्या प्रकाराने आचरण करीत असतो. तरी क्रियाकलापो आघवा आचर तू दिसे बरवा तोची तो ये चिन्ही जाणावा ज्ञानिया गा. जैसा जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. त्यासाठी माऊलींनी एक उदाहरण दिले. जैसा का जळापाशी उभा ठाके ज्याप्रमाणे एखादा मनुष्य
त्या पाण्याच्या किनाऱ्यावर कुठंतरी नदीच्या किनाऱ्यावर किंवा पाण्याच्या जवळ उभा राहिला, जळापाशी उभा राहिला आणि त्यानं पाण्यामध्ये पाहिलं. तो जरी आपण पे जळा माझी देखे, तो जर स्वतःला आपल्याला त्या पाण्यामध्ये पाहिल तरी तो निभ्रांत ओळखे. तो निभ्रांत म्हणजे निसंशय तो ओळखतो, म्हणे मी वेगळा आहे, मी मात्र वेगळा आहे. म्हणजे काय, त्या पाण्यात त्यानं स्वतःला पाहिलंय, स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात दिसलंय, पण तरी तो असं म्हणत नाही आता मी पाण्यात पडलो, पाण्यात बुडालो, मेलो आता मी, असं तो मात्र म्हणत नाही. का, याच्याहून मी वेगळा आहे, म्हणे मी वेगळा आहे, मी मात्र याच्याहून वेगळा आहे. पण हे ज्याला कळलं नाही त्यालाच तर जीव म्हणतात. स्वतःचंच प्रतिबिंब पाहिलं त्या पाण्यामध्ये, अंतःकरणामध्ये, आणि मग म्हणायला लागला मी त्या पाण्यामध्ये जसं पडलो, प्रतिबिंब दिसायला लागलं, मग तसं म्हणायला लागला मी मेलो, मी मरका, मी करता, मी भोगता, मी जन्मवाला, मी मरणवाला. अशा प्रकारचा सामान्य जीव म्हणतो. ज्याला स्वतःचं जे मूळ स्वरूप आहे ते कळलं नाही तो म्हणतो. पण ज्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालंय तो मात्र सगळ्या प्रकारच्या क्रिया होत असताना सुद्धा, करत असताना सुद्धा या क्रियाहून मी अलिप्त आहे, वेगळा आहे, मी स्वरूपरूप आहे, ब्रह्मरूप आहे, असं ज्यानं स्वतःला ओळखलेलं असतं तो मात्र कोणत्याही क्रियांनी तो लिप्त होत नाही. अथवा नावे हन जो रिगे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे, तेची साचो कार्य जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ. आता हे जे आहेत ना, माऊलींनी जे उदाहरणं दिलेत तेच उदाहरणं भाष्यामध्ये सुद्धा आलेली आहेत. याच्यावर जे 2-3 जे आता ह्याच्यामध्ये उदाहरणं आलेत ना, हे भाष्यामध्ये सुद्धा हे उदाहरणं दिलेत. एखादा नावेमध्ये जात असताना रस्त्या किनाऱ्यावरची किंवा ते दूरची जे झाडं आहेत ते मात्र अचळच असतात, परंतु नावेतून वेगानं जात असताना ते झाडंसुद्धा उलट दिशेने आपल्या पाठीमागं चाललेत, धावतायत, अशा प्रकारचं प्रतीतीला येतं. पण जो खरा आहे, ज्याला खरं समजलेलं असतं तो मात्र ओळखून निभ्रांत ओळखतो की ते झाडं जरी दिसतात मागं पळाल्यासारखी तरीसुद्धा ती पळत नाहीत, ती मात्र जागेवरच आहेत. लहानपणी जेव्हा आपण मोटारमधून एसटीमधून वगैरे प्रवास करायचो, दूरवर पाहिलं की दुरून ते झाडं वगैरे अशी मागं पळताना दिसायचे. असं वाटायचे आपण पुढं चाललोय, झाडं पाठीमागं का जात असतील, असा भ्रम लहानपणी होतो. तसा भ्रम मात्र जे चांगले जाणकार आहेत, मोठे आहेत, त्या मोठ्यांना होत नाही. आता मी उदाहरण तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. प्रत्यक्ष भाष्यकारांचं प्रमाण आहे याचं सांगतो ना. रेल्वेमध्ये आपण जात असताना प्रवास करतो, 2 रेल्वे गाड्या उभ्या आहेत, बरोबर आहे. तुम्ही जेव्हा रेल्वे गाडीमध्ये बसलेले आहे, तिकडची दुसरी चाललेली आहे, प्रत्यक्ष आपल्याला दिसत आहे आपलीच गाडी ते आता आले ना रेल्वेतून, त्यामुळे त्यांना तो अनुभव आला. जास्त फिरणाऱ्याला अनुभव येतो असा. अथवा नावे हन जो रिगे, जो नावेमध्ये प्रवेशला, नावेमध्ये बसला, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे, तो त्या किनाऱ्यावर असलेले जे काठावर असलेले वृक्ष आहेत ते वेगानं पाठीमागं जाताना तो पाहतो, त्याला असं वाटतं, दिसतं. त्याची साचो कार्य जो पाहू लागे, जर खऱ्या अर्थाने जर खरोखर जर पाहू गेलो तर रुख म्हणे अचळ, तेव्हा मात्र तो म्हणायला लागतो की नाही नाही, हे वृक्ष मात्र अचळ आहेत, ते मात्र काही पाठीमागं जाणारी अशा प्रकारचे नाहीत, ते मात्र अचळ आहेत, जाग्यावरच आहेत, असं तो खरोखर वास्तव दृष्टीने असं पाहू लागतो, असं मग शेवटी म्हणतो. तसं तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानोनी वायाने, मग आपण पे जो जाणे नैष्कर्म्यो ऐसा.
तैसे त्याप्रमाणे सर्व कर्मी असणे, सर्व प्रकारच्या कर्मामध्ये तो राहतो असूनही ते पुढे मानोनी वायाने, पुढे म्हणजे स्पष्ट रूपाने, ते वायाने मानोनी सर्व कर्मामध्ये असणे हे पुढे वायाने मानोनी, हे स्पष्ट रूपानं व्यर्थ आहे. सर्व कर्म जे होत आहे हे सगळी कर्म होताना जी प्रतीतीला येतात ही मात्र वाया आहेत, म्हणजे मिथ्या आहेत, फक्त प्रतीती मात्र आहेत, वास्तव ही कर्म नाहीत, आत्म्याकडून ही कर्म वास्तविक प्रकारची होत नाहीत, असं ज्यानं स्पष्ट रूपाने अपरोक्ष रूपाने जाणलेलं असतं. मग आपण पे जो जाणे नैष्कर्म्य वैसा, आणि मग तो आपल्या स्वतःला मात्र नैष्कर्म्य या रूपाने पाहत असतो, जाणत असतो. मी निष्कर्म आहे, कर्माभाव रूप जिथं कसल्याही प्रकारचं कर्म नाही, अक्रिय निष्क्रिय असा जो आत्मा आहे तोच मी आहे, असं जो स्वतःला नैष्कर्म्य या रूपाने तो पाहत असतो, जाणत असतो. आणि उद्वस्तुचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीच असता. आणि दुसरं उदाहरण सांगितलंय, उदो अस्तुचेनी प्रमाणे, उदय आणि अस्त, उगवणं आणि मावळणं याच एका प्रमाणावरून सूर्याचे न चालता चालणे, सूर्याचं वास्तविक पाहता त्याच्या स्वदृष्टीने न चालता सुद्धा चालणं आहे, तो चालतो आहे, उगवला मावळला तो चालतो आहे, अशा प्रकारचं प्रतीतीला येतं. पण वास्तविक पाहता त्याचं हे चालणं खरोखर नाही, कारण पृथ्वीच सूर्याच्या भोवती फिरत असते आहे ना, स्वतःच्या भोवती फिरत 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 ते प्रदक्षिणा करत असते. पण सूर्य मात्र जाग्यावरच आहे, सूर्याचं फिरणं खरं नाही. पण तरीसुद्धा आपल्याला सूर्य फिरल्यासारखा उगवला मावळला पश्चिमेकडे गेला अशा प्रकारचं प्रतीतीला जे आलं ते मात्र आपल्या दृष्टीनं आहे, वास्तविक तो मात्र न चालणारा अशाच प्रकारचा आहे. मग आपण चालणं, तो चालतो कशामुळे म्हणतो, उदवस्तुचेनी प्रमाणे, तोचा उदय होतो आणि अस्त होतो, हे प्रमाण आहे आपल्याकडं. या प्रमाणावर आपण असं म्हणतो की सूर्य चालत आहे, पण हे वास्तविक पाहता त्याचं न चालता चालणं आहे, वास्तविक तो चालत नाही, तो स्थिरच आहे असं आहे. तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीच असता, त्याप्रमाणे सगळ्या प्रकारची कर्म होत असताना सुद्धा तो नैष्कर्म्यत्व जाणे, आपलं स्वतःचं जे नैष्कर्म्यत्व आहे, अक्रियत्व आहे, तो जाणून घेत असतो. म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालं त्याला आपलं निष्क्रियत्व नैष्कर्म्यत्व कळलेलं आहे. सगळ्या प्रकारची कर्म होत असताना सुद्धा तो अक्रिय निष्क्रिय अशाच प्रकारचा असतो आणि त्यानं असं स्वतःला अपरोक्ष रूपाने दृढ रूपाने निश्चित रूपाने ओळखलेला आहे. तो मनुष्यासारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. तो मनुष्यासारखा तर आवडे म्हणजे वाटे, तो पाहिलं तर वरवर पाहता माणसासारखी सगळ्या प्रकारची कर्म करताना दिसतो. पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिशन अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. अशा प्रकारे सगळ्या प्रकारची क्रिया कलाप मात्र तो करताना दिसतो, मनुष्यासारखा दिसतो सगळ्या प्रकारची कर्म करताना. परी मनुष्यत्व तया न घडे, पण त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व सिद्ध होत नाही, तो मनुष्य आहे असं मात्र सिद्ध होत नाही. का? मनुष्याची लक्षणं त्या ठिकाणी बसत नाहीत. मनुष्य म्हणजे काय? जो स्वतःला म्हणजे जीव. मनुष्य म्हणजे जीवत्व. जीवत्व म्हणजे स्वतःला जो करता मानतो, भोगता मानतो, परिच्छिन्न मानतो, जन्ममरणवान असा मानतो, असा जो अहंकारी असतो, बद्ध असतो, सुखदुःखवाला असतो, असा तो नाही आहे. स्वतः अक्रिय निष्क्रिय झालेला आहे, अभोक्ता झालेला आहे, आत्मरूप आहे, सुख स्वरूप झालेला आहे, सुखदुःख अतीत झालेला आहे, नित्यमुक्त अशा प्रकारचा आहे तो. असा असल्यामुळं जीवत्व त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचं नाही. दिसताना दिसतो जीवासारखा मनुष्यासारखा, पण वरवरच तो मनुष्यासारखा आहे. आतून पाहिलं त्याच्या स्वदृष्टीनं तो आत्मरूप असा आहे. मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. ज्याप्रमाणे सूर्याचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये जरी प्रतीतीला आलं तरी जळामाजी न बुडे. जळी भानुबिंब जळामाजी न बुडे. पाण्यामध्ये प्रतीतीला आलेलं जे भानुबिंब आहे, सूर्याचं प्रतिबिंब आहे, ते प्रतिबिंब जरी पडलं त्या पाण्यामध्ये तरी काय सूर्य त्या पाण्यामध्ये पडून काय बुडालेला आहे असं होतं का? असं नाही होत. जळामाजी न बुडे, जळामध्ये ते बुडत नाही. म्हणजे काय? खऱ्या अर्थानं सूर्य तर नाहीच बुडत,
पण सूर्याचं प्रतिबिंब सुद्धा त्या पाण्यामध्ये बुडलेलं असतं असं नाही, पडलेलं असतं, पडलेलं दिसतं. त्या ठिकाणी सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं, या ठिकाणी प्रतिबिंब आहे, सूर्य पाण्यात दिसला. पण त्या पाण्याचा कोणताही धर्म त्या सूर्याच्या प्रतिबिंबाला सुद्धा लिप्त करू शकत नाही. त्या प्रतिबिंबाला ओलं केलं का पाण्याने, ते पाणी हललं म्हणजे तो प्रतिबिंब हलल्यासारखं वाटलं, पण वास्तविक पाहता प्रतिबिंब तेव्हाही स्थिर आहे. पाण्याच्या हलण्यामुळं प्रतिबिंब हलण्याचा प्रतिभास झाला. पाणी स्थिर झालं की प्रतिबिंब स्थिरच आहे. पण पाणी हे आपला कोणताही धर्म त्या प्रतिबिंबावर जर घालवू शकत नाही, तर त्या प्रतिबिंब ज्याचा आहे ते मूळबिंब सूर्याच्या ठिकाणी त्या पाण्याचे कोणते धर्म कशाला येतील. तसं अंतःकरणस्थ चिदाभासावर जर आपले धर्म घालवू शकत नाही कोणते, तो चिदाभासही चैतन्याचा आहे, नित्य आहे, पण तो सुद्धा अक्रिय निष्क्रिय असाच आहे, आत्मरूपच आहे तो. म्हणून तो अंतःकरण चिदाभासावर सुद्धा कोणत्याही प्रकारचे खऱ्या अर्थानं हे धर्म घालवू शकत नाही. तर मूळ असणारं जे कूटस्थ चैतन्य आहे त्याचंही मूळ बिंब जे आहे ते आत्मस्वरूपावर काय ते आपले धर्म घालणार आहे, कोणती क्रिया ते तिथं सिद्ध होऊ देणार आहे, शक्यच नाही. म्हणून तो आपल्या मूळ अशा आत्मरूपाशी समरस झाला असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या क्रिया त्याच्याकडून जरी दिसत असल्या, प्रतीला येत असल्या, तरीही तो काहीही करणारा असा नाही, करता होत नाही. म्हणून कार्य करता क्रिया हे स्वरूपची झाले जया. नाही शरीरादेखी जया कर्मबंध. कार्य करता क्रिया हे सगळं ज्याला आत्मरूप झालेलं आहे, आत्मस्वरूपाहून ज्याला काही भिन्नच राहिलेलंच नाही, सर्वम यद अयम आत्मा असा रूपाने तो सर्व काही पाहतो आहे. म्हणून त्याच्या शरीराकडून ज्या काही क्रिया होतील त्या क्रियांनी त्याला कर्मबंध, कर्माचा बंध, पापपुण्याची उत्पत्ती होऊन तशा प्रकारची फल प्राप्त होणं, हा बंध कर्माचा त्याला मात्र प्राप्त होऊ शकत नाही, कारण त्याला असं स्वतःचं स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे. म्हणून आत्मयाचे केवळ जो रूपची झाला निखळ, तया नाही बंदिशाळ कर्माची का. त्याला या कर्माची जी बंदिशाळा आहे, शाळा म्हणजे बंधनच आहे, तसं हे सगळी कर्माची शाळा मात्र त्याला बंधनाची प्राप्त होऊ शकत नाही, कारण तो आत्मस्वरूपाचं आत्मरूप अशा प्रकारचा झालेला आहे. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. तेने न पाहता कृत्स्न कर्म कृत या शब्दाचं व्याख्यान माऊली करतायत. तेने न पाहता विश्व देखिले, त्यानं न पाहताच सगळं काही पाहिलेलं आहे. न करिता सर्व केले, स्वरूपानं काही न करताच त्यानं सर्व काही केलेलं आहे. न भोगिता भोगिले भोग्य जात, त्यानं काहीही न भोगताही सगळे भोग्य समूह, भोग्य पदार्थ त्यानं भोगलेले आहे. न पाहता विश्व देखिले, त्यानं न पाहता म्हणजे वास्तविक पाहता त्याच्या स्वदृष्टीने जगाची सत्ता सिद्ध होत नाही. जग नावाचा एक पदार्थ आहे हे त्याच्या समजुतीमध्ये राहिलंच नाही. प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना, ही त्याची स्वरूप स्थिती आहे, त्याची स्वस्थिती अशी आहे. म्हणून तो विश्वाला पाहतच नाही ना. का पाहण्यासाठी पाहिजे समोर पदार्थ, आत्म्याहून स्वरूपाहून भिन्न पदार्थ असावा तर तो पाहिल. पण यत्र तुवस्य सर्वम आत्मैवाभूत तत् केन कम पश्येत केन कम विजानीयात, कुणी जाणावं आणि कशाला जाणावं असं होईल. एकत्वम तत्र को मोह कह शोक एकत्वम अनुपश्यतः. तिथं कसल्या प्रकारचा मोह, कसल्या प्रकारचा शोक आहे, कारण त्यानं एकत्वम अनुपश्यतः, जो एकत्वाला पाहणारा आहे, एक आत्मरूपाला ज्यानं जाणलेला आहे, त्या ठिकाणी कसले शोकमोह आले. म्हणून दुसरा पदार्थच अवशिष्ट न राहिल्यामुळे, आत्मस्वरूपच सर्व त्याला झालं असल्यामुळे तो काही पाहत नाही. त्याला पाहण्यासाठी दुसरा पदार्थच शिल्लक नाही. पाहणारा तो द्रष्टा राहिला नाही, दृश्य सापेक्ष द्रष्टा राहिला नाही, आणि द्रष्टा सापेक्ष दृश्य असा पदार्थ कोणता राहिला नाही. दृश्य नाही, द्रष्टा नाही असा दृंग मात्र जो द्रष्टा झालेला आहे, निरपेक्ष निव्वळ द्रष्टा जो आहे, असा जो आहे, त्याला दृश्यच काही न राहिल्यामुळे न पाहता त्यानं काहीच पाहिलं नाही. आणि विश्व देखिले, त्यानं सगळ्या विश्वाला पाहिलं सुद्धा म्हणजे कसं पाहिलं, शारीरिक दृष्टिकोनातून सगळ्या जगाला पाहणारा तोच आहे असं म्हणा. किंवा अज्ञानी पुरुषाच्या प्रतीतीची संगती लावण्यासाठी
सगळ्या जगाला पाहणारा, प्रकाशित करणारा तोच आहे. या जगताची प्रतीती जिथं आलेली आहे ते अधिष्ठान तो झालेला आहे. म्हणून ते अधिष्ठान मूलभूत स्वरूपच तो झाला असल्यामुळे संपूर्ण जगाचं प्रकाशन त्याच्यावरच होत आहे. पण तो मात्र काही पाहत नाही, तो मात्र असंग निर्विकार असाच झालेला आहे. म्हणून त्याने न पाहता विश्व देखील आहे, संपूर्ण विश्व त्यानं पाहिलं म्हणजे वास्तविक पाहता स्वरूपानं न पाहता अन्य दृष्टिकोनातून, लौकिक दृष्टिकोनातून त्यानं पाहिलं असं म्हणा. न करिता सर्व केले, त्यानं काहीही न करता सुद्धा सर्व काही केलं आहे. न करता म्हणजे अक्रिय निष्क्रिय आत्मरूप झालेला आहे. म्हणून तो स्वतः मात्र कर्तृत्वाने काहीही करत नाही. पण सर्व केले म्हणताना शारीरिक दृष्टिकोनातून सर्व काही करतो. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी प्रत्येक आपापली क्रिया करतायत. पण तो मात्र हे मी केलं असं म्हणत नाही, म्हणून तो काही करत नाही. करताना दिसतो इतरांना, म्हणून सर्व केले, म्हणून त्याला सर्व काही करताना दिसतो. न भोगिता भोगिले भोग्य जात, आणि काहीही कोणत्याही पदार्थाचा भोग न घेता, कारण अभोक्ता अशा स्वरूपाला प्राप्त झाला असल्यामुळे तो न भोगता अभोक्ता आहे. न भोगताना सुद्धा भोगिले भोग्य जात, त्यानं संपूर्ण भोग्य समूहाला, भोग्य पदार्थांना त्यानं सर्व विषयांना भोगलेलं सुद्धा आहे असाही होतो. याचे अर्थ करत असताना पंचदशीमध्ये त्या विद्यानंद प्रकरणामध्ये कदाचित विषय आलेला आहे. त्याचं सर्व जेव्हा तो ब्रह्मज्ञान त्याला होतं तेव्हा त्या कृतकृत्य होतो, प्राप्य होतो, अशा प्रकारची त्याची काही 4 लक्षणं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये त्याला सर्व प्रकारचे आनंद प्राप्त होतात, सर्व प्रकारचे काही आनंदाचे प्रकार सांगितले. आणि शेवटी असाही एक प्रकार सांगितला की जेवढी काही आनंद भोगतायत जीव, त्या सर्व आनंदाचा मूलभूत स्रोत तो झालेला आहे, तो सर्व. म्हणून सगळे जेवढे आनंद मिळतात विषयातून, ते सगळे आनंद तिथूनच आलेले आहेत. म्हणून त्या महापुरुषानं तो सर्वांचा साक्षी झालेला आहे, सर्व साक्षीत्वाद. तो सर्वांचा साक्षी झाला असल्यामुळे त्यानं सगळ्याच प्रकारच्या विषयांचा भोग घेणाराही तोच आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. वास्तविक स्वरूपानं तो भोगता होत नाही, पण सगळ्याच प्रकारचे विषयांचं द्रष्टृत्व, साक्षीत्व त्यानं केलेलं आहे, त्यांचं अधिष्ठान तो झालेला आहे. म्हणून जेवढे काही विषयामध्ये आनंद आहेत ते त्याला प्राप्तच झाल्यासारखे आहेत. म्हणून त्याने न भोगिता भोगिले भोग्य जात. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला अंगेची जो. तो एकेची ठाई बैसला, एकाच ठिकाणी तो बसलेला आहे, म्हणजे शरीराने एकाच ठिकाणी बसलेला आहे. परी सर्वत्र तोची गेला, परंतु सर्व ठिकाणी तो गेलेला आहे आत्मरूपाने. कारण सर्व पदार्थामध्ये आत्मा अनुस्यूत आहे, तो आत्मरूप झालेला आहे. म्हणून सर्वत्र तोची गेला, सर्व ठिकाणी तो आत्मरूपाने गेलेला आहे, ओतप्रोत असा आहे. पण एकाच ठिकाणी बसला, एकदेशित्वाने शरीर दृष्टिकोनातून तो एकाच ठिकाणी दिसतो बसलेला, पण सर्व ठिकाणी तो आहे. हे असो विश्व झाला अंगेची तो. हे असो, हे पुष्कळ सांगणं असू द्या. किम बहुना किम, पुष्कळ काय सांगावं. विश्व झाला अंगेची तो, तो अंगानेच विश्वरूप अशा प्रकारचा झालेला आहे. अंगाने म्हणजे स्वरूपाने, कारण ते ब्रह्मच विश्वरूपाने प्रतीतीला आलेलं आहे. अधिष्ठानच कल्पित पदार्थाच्या रूपानं प्रतीतीला येतं. अधिष्ठानाची सत्तास्फूर्ती कल्पित पदार्थामध्ये प्रतीतीला येत असते. कल्पित पदार्थ स्वदृष्टिकोनातून त्याच्या तो काहीच नसतो, ते असतं अधिष्ठानच. फक्त आपण पाहतो त्याला भिन्नत्वाने, काहीतरी जगदृष्टीनं पाहिलं आपण, पण आहे असताना ते अधिष्ठानच आहे. म्हणून हे अंगाने विश्व झाला म्हणजे ब्रह्मरूप झालेला आहे. आणि हा स्वतः ब्रह्मरूप असल्यामुळे तोच विश्वरूपाने प्रतीतीला येतो आहे. म्हणून तो विश्वरूप ब्रह्मरूप अशा प्रकारचा तो झालेला आहे. असं या ज्ञानी महापुरुषाचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. कर्मण्य कर्मयः पश्येत कर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु सहयुक्तः कृत्स्न कर्मकृत. हे ज्ञानी महापुरुषाचं अलौकिक अशा प्रकारचं वर्णन आहे. महापुरुषांचं हे असंच आहे, काहीही न करणं, काही करणं. काही बाबा सांगतात सतीभोगी, काही करी बोले कल्पी, न करी न बोले न कल्पी, हे दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसो. अशा प्रकारच्या तो नित्य मूळ स्वरूपाला प्राप्त झालेला आहे, असा तो आहे. म्हणून त्याच्याकडून जरी काही कर्म होत असताना दिसले तरीसुद्धा तो खऱ्या अर्थाने अकर्ता, त्या कोणत्याही कर्माचा लेप पापपुण्य त्यापासून उत्पन्न होऊ शकत नाही. दुर्वास ऋषींनी किती खंडे अन्न खाल्लं, 60 खंडे अन्न खाल्लं तरीसुद्धा ते निराहारी राहू शकतात. हे ज्ञानीपुरुषाचं वर्णन आहे, तरीसुद्धा ते निराहारी राहू शकतात. भगवान श्रीकृष्णाचं असंच वर्णन आहे.
ते कथा आपण ऐकत असतो नेहमी. यमुना मातेनं वाट दिली. स्वतः 16,108 असून ब्रह्मचारी राहू शकतो. हे सगळं कशामुळं? नमाम कर्माणी लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कर्माचं जे फल प्राप्त होतं ते केवळ अहंकारामुळे प्राप्त होतं. मी या अहंकारामुळे प्राप्त होतं. मी केलं ही कल्पना आली अंतःकरणात, अहंकाराची भावना जागृत झाली की तो कोणीही असो त्याला त्या कर्माचं फळ निश्चित भोगावं लागतं. आणि ज्ञानी महापुरुषानं अज्ञानापेक्षा किती मोठी काही कर्म करू द्या, पण अहंकार रहित होऊन त्यानं जर कर्म केले असतील तर त्या कोणत्याही कर्माचं फल मात्र त्याला भोगावं लागत नाही. ते काही वास्तविक करत नाही. पण अहंकार सहित होऊन काही न करणंसुद्धा करणंच आहे आणि अहंकार रहित होऊन काही करणंसुद्धा न करणं आहे. नाही समजलं? अहंकार सहित होऊन काही न करणंसुद्धा करणंच आहे, कारण अहंकार सहित आहे ते. आणि अहंकार रहित होऊन काहीही करणंसुद्धा न करणंच आहे. कितीही करणंसुद्धा न करणंच आहे. व्यापाराचे गाढे मोडो का अपाडे, परी अक्रियत्वाचे न मोडे पाऊल की ही का. अहंकर्तृत्वाची भूमिकाच पाठीमागे राहिली नाही. त्यामुळं आता अहंकार रहित होऊन कितीही कर्म जरी झाली तरी त्याचं काहीही न करणंच आहे, असं या श्लोकाचा सरळ भाव पाहण्याचा प्रयत्न केला. हे मजची स्तव झाले परी म्या नाही काही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा. त्याच्याशिवाय काहीच होत नाही, पण तो काहीच करत नाही असं ज्यानं जाणलं तो या कर्मबंधनातून सुटलेला आहे. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान न हंती न निबध्यते का. यस्य अहंकृत हा भाव हा न. अहंकाराचं भावना अंतकरणात नाही, अहंकारच राहिला नाही. अहंकार गेला तो का म्हणे देव झाला. आणखी सांगा काय असते. त्यक्त्वा कर्म फला संगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्य अभिप्रवृत्तः अपि नैव किंचित करोति सहा. सांगा अजून काय. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समः सिद्धाव सिद्धौ च कर्म कृत्वापि न निबध्यते कृत्वा अपि न निबध्यते. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह. शारीरम केवलम कर्म कुर्वन् अपि न आपनोति किल विषम. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. अशा स्वरूपाला तो प्राप्त झाला. ना आपणही थांबू मग आता पूर्ण स्वरूप. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.